आपण आयुष्यात अगदी लहानपणापासून काही स्वप्न पाहत असतो. त्यातले काही खरे होतात आणि काही नाही. बऱ्याच वेळा आपल्या जीवनात तसं नाही होत जसे आपल्याला पाहिजे असते. आपल्या इच्छेविरुद्ध गोष्टी होत राहतात. पण तसं तसं आपण मोठे होतो आणि काही वेळ जातो तसं तसं आपल्याला हे कळत जातं की जी गोष्ट आपल्याला त्यावेळी बरोबर वाटत नव्हती त्याच गोष्टीसाठी आपण आज देवाला धन्यवाद करतोय. म्हणून तर म्हणतात ना, जे झालं ते चांगलंच झालं, चांगल्यासाठीच झालं. आणि जे होत आहे तेही चांगलंच होत आहे. आणि जे होईल भविष्यात जे पण होईल ते पण चांगलंच होईल. चला यावर एक छान अशी गोष्ट तुम्हाला ऐकवते. एका राजाची खूप मोठी फळांची बाग होती. त्या बागेत वेगवेगळ्या प्रकारची फळं होती आणि त्या बागेची देखरेख एक शेतकरी आणि त्याचा परिवार करत होते. शेतकरी त्या बागेतून तयार आणि गोड फळं रोज रात्री राजासाठी घेऊन जायचं. एके दिवशी शेतकरी शेतात येते आणि पाहतो तर काय, नारळ, सफरचंद, पेरू, द्राक्षे तयार झालेली आहेत. मग शेतकरी विचार करू लागला की राजासाठी कोणते फळं घेऊन जाऊ. काय माहित त्याच्या मनात काय आले आणि त्याने द्राक्षाची टोपली भरली आणि राजासाठी घेऊन महालासाठी निघाला. तो पूर्ण प्रवासात हाच विचार करत होता की फक्त द्राक्षच घेतले, मी 2-4 सफरचंद आणि नारियल पण घ्यायला पाहिजे होते. जर घेतले असते तर बरं झालं असतं. वेगवेगळे फळ बघून राजा खुश झाला असता. विचार करत करत तो महालाच्या बाहेर पोहोचला. त्याने द्राक्षाने भरलेली टोपली राजाच्या समोर ठेवली आणि थोडी दूर जाऊन बसला. राजा दुसऱ्याच विचारात मग्न होता. बहुतेक कोणत्या गोष्टीमुळे तो परेशान होता किंवा नाराज होता. आपल्याच विचारात होता. राजा टोपलीतून एक द्राक्ष घेऊन खायचा आणि एक शेतकऱ्याच्या डोक्यावर निशाणा लावून मारायचा. राजाद्वारा द्राक्ष जेव्हा शेतकऱ्याच्या डोक्यावर किंवा शरीरावर लागायचा, शेतकरी बोलायचा, ईश्वर खूप दयाळू आहे. पुन्हा तो राजा परत एक द्राक्ष शेतकऱ्याकडे फेकून जोराने मारायचा आणि जेव्हा शेतकऱ्याला लागायचा तेव्हा शेतकरी पुन्हा म्हणायचा, ईश्वर खूप दयाळू आहे. थोड्या वेळाने राजाला त्याच्या चुकीची जाणीव झाली. तो विचार करू लागला की या शेतकऱ्यासमोर, या शेतकऱ्याबरोबर चुकीचा व्यवहार मी करत आहे आणि त्याच्या बदल्यात मला उत्तर काय येत आहे. तेव्हा राजाने शेतकऱ्याला विचारलं की मी सारखं सारखं द्राक्ष फेकून मारतोय आणि तुला लागत पण आहे, तरी पण तू म्हणतोय की ईश्वर खूपच दयाळू आहे. तेव्हा शेतकऱ्याने खूप भोळेपणाने उत्तर दिलं की महाराज, बागेमध्ये नारियल, सफरचंद, पेरू हे सर्व तयार होते, फळं तयार होते, पण मी द्राक्ष आणले. मी ते सर्व फळं जर घेऊन आलो असतो तो मी घेऊन येऊ पण शकलो असतो, पण देवाच्या कृपेने मला याच भान झालं की मला द्राक्षच घेऊन जायला पाहिजे. मी देवाचे आभार मानतो, कारण मी दुसरे फळ आणले असते आणि या प्रकारे तुम्ही मला जोराने मारले असते तर माझे काय हाल झाले असते. खरंच महाराज, देव खूप दयाळू आहे. मित्रहो, जर जीवनात कधी बरोबर किंवा तुमच्यानुसार काही नाही घडले तर धैर्य ठेवा, कारण वेळ आपल्यावर काही वेळ आल्यावरच खुलते आणि त्यावेळी आपल्या तोंडून हेच निघते की जे झालं ते चांगलंच झालं.